नमस्कार मंडळी. वर्षभरात अनेक एकादशी येतात, पण एक अशी एकादशी आहे जिचे पुण्य हजारो यज्ञांपेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे. अशी एकादशी जिच्या दिवशी उपवास केला नाही तरीही चालेल, पण भगवान विष्णूंची एक सेवा केली तर आयुष्यभराचे पाप नष्ट होऊ शकते. आज आपण जाणून घेणार आहोत निर्जला एकादशीचे रहस्य. या दिवशी कोणती सेवा करावी, उपवास न केल्यास काय करावे आणि भाग्यवान लोकच का करतात ही विशेष सेवा. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा सोपा उपाय सांगणार आहे जो केल्याने भगवान विष्णूंची विशेष कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहील. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघत आहात ते कमेंटमध्ये मला जरूर सांगा आणि जय जय राम कृष्ण हरी कमेंट नक्की करा. मंडळी, हिंदू धर्मामध्ये एकादशीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी असतात आणि वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. पण या सर्वांमध्ये निर्जला एकादशी ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. शास्त्रानुसार जो व्यक्ती वर्षभर सर्व एकादशी करू शकत नाही त्याने फक्त निर्जला एकादशी केली तरी त्याला सर्व एकादशींचे पुण्य प्राप्त होते. पण आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना पूर्ण दिवस न पाणी पिता उपवास करणे शक्य होत नाही. वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला, आजारी व्यक्ती किंवा काम करणारे लोक यांना कठोर उपवास करणे अवघड असते. मग अशा लोकांनी काय करावे? तर भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी कोणती सेवा करावी याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर आपण पाहूया निर्जला एकादशीचे महत्त्व काय आहे. तर महाभारतातील एक कथा खूप प्रसिद्ध आहे. पांडवापैकी भीमसेन यांना खूप भूक लागत असे. त्यांना प्रत्येक एकादशीला उपवास करणे जमत नव्हते. त्यांनी महर्षी व्यास यांना विचारले, मला सर्व एकादशीचे पुण्य मिळावे यासाठी काय उपाय आहे? तेव्हा व्यास मुनीने सांगितले की ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील निर्जला एकादशी अत्यंत प्रभावशाली मानली आहे. या दिवशी पाणी न पिता उपवास केल्यास सर्व एकादशींचे पुण्य मिळते. तेव्हापासून ही एकादशी भीमसेनी एकादशी म्हणूनही ओळखली जाते. जर तुमच्याने उपवास शक्य नसेल तर काय करावे? तर मंडळी, भगवान विष्णू भावाचे भुकेले आहेत. ते केवळ कठोर उपवास पाहत नाहीत तर भक्ती आणि श्रद्धा पाहतात. जर तुम्हाला निर्जला उपवास करणे शक्य नसेल तर निराश होऊ नका. मी खाली काही सेवा सांगितल्या आहेत, म्हणजे पुढे काही सेवा सांगते, त्या सेवा त्यापैकी कुठलीही एक सेवा तुम्ही करू शकता. तर सेवा नंबर 1 म्हणजे विष्णू नामस्मरण. या दिवशी जितका वेळ मिळेल तितका वेळ ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा किंवा श्री विष्णवे नमः हा मंत्रही जपू शकता. शास्त्र सांगते की एकदा मनापासून घेतलेले विष्णूचे नाव हजारो पापांचा नाश करते. दुसरी सेवा म्हणजे विष्णू सहस्त्रनाम पठण. निर्जला एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. जर संपूर्ण सहस्त्रनाम म्हणणे शक्य नसेल तर मोबाईलवर किमान ऐका. भक्तिभावाने ऐकले तरी त्याचे पुण्य मिळते. सेवा क्रमांक 3 जलदान. निर्जला एकादशीच्या दिवशी सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे जलदान. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तहानलेल्या व्यक्तींना पाणी देणे हे भगवान विष्णूंची सेवा मानली जाते. तुम्ही एखाद्या मंदिरात, सार्वजनिक ठिकाणी किंवा गरजू व्यक्तीला पाणी वाटू शकता. पक्ष्यासाठी पाण्याची व्यवस्था करू शकता. हे कार्य अत्यंत पुण्यदायी आहे. सेवा चौथी अन्नदान करा. शास्त्र सांगते अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. निर्जला एकादशीच्या दिवशी गरजू व्यक्तीला अन्न देणे, फळे देणे किंवा गरिबांना मदत करणे अत्यंत शुभ असते. यामुळे भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते. 5वी सेवा आहे तुळशीचे पूजन. भगवान विष्णूंना तुलसी अत्यंत प्रिय आहे. या दिवशी तुळशी समोर दिवा लावा, तुळशीला पाणी अर्पण करा, तुळशी प्रदक्षिणा घाला आणि मनापासून प्रार्थना करा. सेवा क्रमांक 6 म्हणजे मंदिर सेवा. निर्जला एकादशीच्या दिवशी मंदिरात जाऊन सेवा करणे फार विशेष फलदायी असते. सेवा कुठल्या तर मंदिर स्वच्छ करणे, दिवा लावणे, फुलांची सजावट करणे, प्रसाद वाटणे या सर्व सेवा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत. आता काही भाग्यवानच लोक असे आहेत जे ही सेवा करतात, तर कुठली? अनेक लोक उपवास करतात, अनेक लोक पूजा करतात, पण काहीच लोक एक गोष्ट करतात, ते म्हणजे दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करणे, वृद्धांना आधार देणे, भुकेल्याला अन्न देणे, तहानलेल्याला पाणी देणे यालाच खरी विष्णू सेवा म्हणतात.
भगवान विष्णूंना ही सेवा सर्वाधिक प्रिय आहे. आता पाहिलं आपण आतापर्यंत की निर्जला एकादशीला काय करावं. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्जला एकादशीला काय करू नये. तर या दिवशी खोटं बोलू नये, वादविवाद करू नये, राग धरू नये, कुणाचाही अपमान करू नये, नकारात्मक विचार टाळावे आणि प्राण्यांचा नाश करू नये, प्राण्यांना मारू नये. मन शांत ठेवावे आणि भगवंताचे स्मरण करावे. मंडळी, निर्जला एकादशीच्या रात्री भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावा. एक पिवळे फूल त्यांना अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा की हे श्रीहरी, माझ्याकडून जाणून किंवा अजाणतेपणी झालेल्या चुका क्षमा कर. माझ्या कुटुंबाला सुख, शांती आणि समृद्धी द्या. हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. मंडळी, निर्जला एकादशी म्हणजे केवळ उपवास नाही, ती आत्मशुद्धीची संधी आहे, भक्तीची संधी आहे, सेवेची संधी आहे. जर उपवास करता आला तर उत्तमच, पण जर शक्य नसेल तर निराश होऊ नका. भगवान विष्णूंचे नामस्मरण करा, जलदान करा, अन्नदान करा, तुळशीची सेवा करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरजू व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य आणा. कारण जिथे सेवा आहे तिथे श्रीहरीचा वास आहे. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.